कृष्णावेणी यात्रेतील आखाडा गाजला. घिस्सा डावावर दिग्विजय जाधवचा दणदणीत विजय. टिटवीच्या शिवशंभो कुस्ती संकुलचा पैलवान दिग्विजय जाधव यानं कोल्हापूरच्या गंगावेस तालीमचा पैलवान सतपाल नागटिळक याला अचूक घिस्सा डावावर चितपट करत कृष्णावेणी यात्रेनिमित्त आयोजित प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली. अखेरच्या क्षणी लावलेल्या या निर्णायक डावामुळे मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कुस्तीप्रेमींनी जल्लोषात प्रतिसाद दिला. कृष्णावेणी यात्रेनिमित्त तबक उद्यान इथं भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक जवाहर पाटील, वैभव उगळे, जय कडाळे, अक्षय आलासे आदी प्रमुख उपस्थित होते. अंतिम लढतीत सुरुवातीपासून दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ मांडला. पैलवान नागटिळक यांनी मजबूत पकड घेत जाधव यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव यांनी चपळ बचाव करत योग्य संधी साधली आणि अखेरच्या टप्प्यात घिस्सा डाव लावत विजय निश्चित केला. यात्रा कमिटीतर्फे विजेत्या जाधव यांना सन्मानचिन्ह व इनाम देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी शाहू तालीम, कोल्हापूरचा पैलवान मोहन पाटील आणि हंडे पाटील तालीम, सांगलीचा पैलवान करण हरियाणावाला यांच्यात चुरशीची लढत झाली. गुणांवर झालेल्या या सामन्यात पाटील यांनी आघाडी राखत विजय मिळवला. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत हंडे पाटील तालीम, सांगलीचा पैलवान विशाल शेळके आणि वसंतदादा कुस्ती केंद्र, सांगलीचा पैलवान उदय लोंढे आमने सामने आले. मात्र शेळके जखमी झाल्यानं त्यांनी माघार घेतली आणि लोंढे यांना विजयी घोषित करण्यात आले. सुमारे 275 लहान मोठ्या पैलवानांनी सहभाग घेतल्यानं मैदानात कुस्तीचा थरार रंगला होता. कुस्तीचे पंच म्हणून नारायण आवळे, रमेश कुंभार, रमेश घेवडे, चंद्रकांत कदम, रंगराव कडाळे, बापूसाहेब कुंभार, अमोल खंबाळे, शिवाजी गायकवाड, अमर पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. कुस्तीचं समालोचन पैलवान ईश्वरी पाटील यांनी केले. यावेळी रामभाऊ मोहिते, शरद आलासे, शुभम जोग, दीपक पोमाजे, अजित देसाई, दत्ता कामत, बापूसाहेब असंगे, आनंदा कुंभार, रणजित डांगे, यात्रा अधिकारी अभिजित कांबळे, निशिकांत ढाले यांच्यासह सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.